प्रत्येक नागरिकाला माहित पाहिजे की भारतामध्ये पाकिस्तानचा ऑपरेशन टोपॅज चालू आहे. जे नकली नोटा भारतामध्ये यायच्या ते सगळे कुठून येतात? सगळे नेपाळच्या थ्रू तुम्ही त्या मूव्हीमध्ये पाहिलं असेल धुरंधरमध्ये. हो. इट इज ऑल कमिंग फ्रॉम पाकिस्तान. ऑल ISI आणि पाकिस्तान सगळं भारतामध्ये हे ॲज अ पार्ट ऑफ ऑपरेशन टोपॅज करत आहे. आणि ऑपरेशन टोपॅज संपलं नाहीये. हे चालू आहे. अजूनही सुरू आहे. सुरू आहे. त्यामध्ये स्लीपर सेल्स आहेत. हे आता तुम्ही पुण्यामध्ये पाहताय स्लीपर सेल्स तुम्ही कोंढवानी पाहायला मागे काही हो, दिवसापूर्वी हो, काही हो. लोक पकडले गेले. पकडले गेले. ते कसे यायला लागले? तुम्ही केरळमध्ये पाहताय, दिल्लीमध्ये पाहताय, कुठून आले? दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला होता, की कारमध्ये ब्लास्ट झाला होता. कुठून व्हायला? इंटरनली कसं व्हायला? नागपूरमध्ये दंगे झाले होते. तर कम्युनल राईट्स करून घेणे, घडवणे हे सगळं त्याचा हिस्सा आहे ऑपरेशन टोपॅज. प्रत्येक नागरिकाला माहित पाहिजे, की भारतामध्ये पाकिस्तानचा ऑपरेशन टोपॅज चालू आहे आणि सगळ्यांनी आपण अलर्ट पाहिजे इंटरनल सिक्युरिटीसाठी. भारतीय सेना, एअर फोर्स इज केपेबल इनफ टू फाईट पाकिस्तान आणि चायना. बट इंटरनली आपण अवेअर नाहीये. पोलीस इतकी सक्षम आहे का? आहे पण नाही पण. कारण की ते इतकी बिझी आहेत बाकीचे इंटरनल आणि बंदोबस्तामध्ये ते त्यांना इतकं वेळ देता येत नाही. म्हणून आपण सर्व नागरिकाने सुद्धा त्याबद्दल अवेअर पाहिजे अबाउट इंटरनल सिक्युरिटी.